आहे अजून एक बॅग राहिलेली आहे तर त्याच्यासाठी मी थांबली आहे. आणि मनोज परिबेल आता बाहेर आहे तर त्यांनी मला एक्झिटचे इथं उभे आहे. मला त्यांनी 4-5 वेळा फोन केला झालं का झालं. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर एवढ्या दिवसानंतर मी आज परिबेलाला आणि मनोजला भेटणार आहे. खूप एक्सायटेड आहे. आता मी माझ्या बॅग्स कलेक्ट करायला जात आहे आणि परिबेलाला आता कंट्रोल होत नाही. मम्मा कधी भेटणार, मम्मा कधी येणार आणि कधी जाऊन त्यांना मी मिठी मारते असं झालेलं आहे. आणि एवढे दिवस मी होत होतं मला नाही का, हां येईल दिवस नाही का, पण आता तो जेव्हा क्षण असा जवळ येतो ना तर एकदम असं कंट्रोल होत नाही. असं त्या भावना वेगळ्याच आहे, समजून घ्या तुम्ही. आणि आता माझे ना 15-20 मिनटं थांबले मी, पण लगेच होऊन गेलं कारण ते खूप जास्त गर्दी होती आणि लोक पण खूप जास्त होते आणि अशा वेळेस ना खूप वेळ लागतोच. चला आता मी बॅग्स कलेक्ट करते. 4 बॅग्स आहे माझ्याकडे आणि सगळ्यात अगोदर मला आता ट्रॉली घ्यावी लागणार. ट्रॉली घेते, त्याचे तर 2 युरोज पे करावे लागतात आणि त्यानंतर मग ती आपल्याला ट्रॉली मिळते. बघते आता कोणत्या साईडला आहे. स्क्रीनवर दिसतं मुंबई टू जर्मनी च्या बॅग्स जे आहेत तर ते कोणत्या सेक्शनला आहे. नंबर्स असतात तर ते दिसतं. चला सर्व लोक वाट बघतात आपल्या फॅमिली मेंबर्सची. सर्वांनी फुलं आणलेत. काही जणांसोबत लहान मुलं पण आहेत. त्यांचे आजी आजोबा येत असतील किंवा पप्पा येत असतील, मम येत असतील, कोणते येत असेल तर सर्व वाट बघतात. परिबेला इथे खेळतात. इंडियन्स दिसतात म्हणजे बॉर्डर कंट्रोल झालं असेल आणि लगेज पण मिळत असतील, त्यामुळे इंडियन्स दिसत आहेत. काही जण व्हिडिओ पण शूट करत आहेत. इथे बेलाला वेट होत नाही. कधीपासून विचारते की मम्मा कधी येईल. मम्मा सामान घेते ना, येईलच आता. बघ सगळे लोक येत आहेत ना तर मम्मा पण येईल. अजून एक बॅग राहिलेली आहे तर त्याच्यासाठी मी थांबली आहे. आणि मनोज परिबेल आता बाहेर आहे तर त्यांनी मला एक्झिटचे इथं उभे आहे. मला त्यांनी 4-5 वेळा फोन केला झालं का कारण की परिबेलाला कंट्रोल होत नाही आणि मी बॅगसाठी वाट बघते. असो चला आता हे घेते, फायनली बाहेर निघते आणि तुम्हाला दाखवते. कोमलचा फोन आला, ती आता येते बाहेर. तिला वेळ लागला थोडंसं बॅग्स कलेक्ट करायला, लेट आलं म्हणून. Ja, wir gehen jetzt natürlich noch ein Kilometer, das ist ja auch klar. कोमल येते आता बाहेर. परिबेलाला माहिती नाही अजून. मम्मा B2 मध्ये आहे. ॲक्च्युली B1 होतं, पण मम्मा तिकडून एक्झिट झाली. तिकडे आहे मम्मा, दिसतंय मला. ते बघ समोर. Miss you.
काय काय तुला रडू आला का पहिला? ओके. परिवाराने किती छान मला बुके दिलाय बघा पिंक कलरचा. त्या दोघींना माहिती मला पिंक कलर आवडतो. आम्हाला किती दिवसानंतर बघते फायनली भेटली. कधी भेटते असं झालं होतं. मनोरीला पण भेटले मी पण अगोदर भेटून घेतलं. ओके चला बाहेर जाऊया आता. झालं बाहेर आता. चला बाबू थांबा. चल बाबू परी चल. अगं आम्ही B1 ला थांबलो होतो. मी B1 ला आले, इथे B2 ला आले मी, कारण की तिथून एक्झिट होतं ना. हा पण ते पण एक्झिट होतं हा, पण ऍक्च्युली. मी समोरून आले. त्या डिस्प्ले वरती B1 दाखवलं होतं आणि सर्वजण तर तिकडून येत होते. हा अर्धे इथून अर्धे खूप गरम होतं. मी जॅकेट काढून ठेवलं बाबू. कसं झालं सर्व? खूप छान झाला प्रवास. पण शेवटचे जे 3 तास होते ना खूप कंटाळा सारखे होते. असं वाटतं कधी ते 3 तास संपतात आणि कधी मी लँड होते. खूप कंटाळा येत होता माहिती का. आणि हो, शेवटचे 2-3 तास लवकर जात नाही. आपण जेवण करतो आणि ते मोमेंट नाही राहत ना, बसूनच राहतो. थोडं ऍसिडिटी सारखं पण होतंय मला. असं वाटतं घरी जेव्हा पुढे मस्त आंघोळ करणार. कारण की ट्रॅव्हल एवढं झालं तर तुम्हाला माहिती आहे ट्रॅव्हल किती झालं. इथून तर पुणे, पुण्यावरनं मुंबईवरनं इथे यायला 9 तास आणि ते 12 तास आणि आता इथून लक्झमबर्गला जायला परत 3 तास 15 तास आणि त्याच्यानंतर 1.5 तास माझं ह्याच्यासाठी गेले. म्हणजे 16.5 तासाचा कंटिन्यू प्रवास. त्याच्यानंतर एवढं लगेच घ्यायचं हेवी, ट्रॉलीवर ठेवायचं, प्रत्येक सामानासाठी थांबायचं, असं भरपूर सामान होतं. खूप सामान. हा बाबू इकडून बाहेर जायचं आपल्याला आणि मग लेफ्टला. गिफ्ट घेतले बाबू पण आता ते आता बॅगमध्ये. तिकडे घरी गेल्यावर दाखवू आपण. ना माझं सोन्या परिबीलाने तुझ्यासाठी गिफ्ट बनवले पण ते विसरून गेले घरी. ठीक आहे चुके घरी. मी खूप मिस केलं परिबीला. तुम्हाला माहिती का रोज चला क्रॉस करूया. बस येते. थांब चल. लेफ्टला जायचं आपल्याला. आम्ही आलो त्यावेळी उजेड होता, आता पूर्ण अंधार होऊन गेला. आम्हाला 1.5 तास झाला. 6:45 झाले हो ना. 1.5 तासापासून वाट बघताय. मला कसं तरी होतं किती लेट होते सगळ्या गोष्टी. बाहेर आल्यानंतर फ्रेश वाटतं जरा, हवा येते आता. ओके आपण गाडीमध्ये सामान ठेवून देऊ. सामान ठेवून देऊ आणि मग नंतर बाकीच्या व्हिडिओ. फायनली परिबेलाला भेटले, गाडीमध्ये येऊन बसले आणि सगळं सामान व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत. कुठे जायचं आता? जेवण करण्यासाठी जाणार आहोत. आणि लक्झमबर्गला पोचता 11 आम्हाला वाजणार आहे. आणि उद्या परत लगेच परिबेलाची शाळा आहे, त्यामुळे मग मला पण लवकर उठावं लागणार. 30 युरो लागले. 30 युरोच लागले. बापरे. 3100 रुपये ऑलमोस्ट. बापरे 3100 रुपये. कारण की 1.5 तास कंटिन्यू गाडी इथे पार्क होती ना म्हणून. आणि 1-1.5 तास तर आरामशीर लागतो. कारण की लगेच येत नाही. माझे तरी पटापट आले होते 15-20 अर्धा तासानं. काही लोकांचे ना एक पण आले नव्हते. असो बघूया आता जेवायचं. कुठे जायचं आपल्याला? कुठे जायचं आपण जेवणाचं? जेवण करू ना. हा ते चायनीज खायचं काय? चायनीज का दाल रोटी? दाल रोटी मध्ये असेल चायनीज. बघूया तिकडे जवळ असेल तिकडे. आणि ट्रॅव्हल केलं तर तुम्हाला माहिती आहे थकवा तर येतोच. चला आता आम्ही जातो रेस्टॉरंटला. आम्ही गाडी पार्क केली आणि आम्ही आता आलो आहोत रेस्टॉरंटला, इंडियन रेस्टॉरंटला. आणि इथे आम्ही 4-5 वेळेस येऊन गेलेलो आहोत. आणि आता आम्ही आहोत फ्रँकफर्टला. आणि जेवण वगैरे करून आम्ही निघणार लक्झमबर्गला. 1, 2, 3 म्हणजे आम्हाला घरी जाता 11 ते 12 तरी वाजणार आहे. परिबेला तर गाडी तर झोपणार आहे. त्यांना उद्या स्कूलमध्ये जायचं आहे. लवकर उठून मग सगळं त्यांचं आवरावरी सगळं करायचं आहे. चला आता आपल्याला ऑर्डर द्यायची आहे. त्यांनी मेन्यू कार्ड द्या, भूक लागली. तर जेवणामध्ये मागवलेले आहे पनीर कढाई, दाल तडका, फ्राय राईस आणि तिथे आहे गार्लिक नान. आणि आम्ही चाट पण मागवलं होतं. आलू चाट, आलू टिक्की चाट मागवलं होतं आम्ही. सगळ्यांचं जेवण झालं. काल रात्री आलो आम्ही आणि आम्हाला येता 11:30 झाले. आणि लगेचच आम्ही झोपून गेलो. इतके दमले होते सगळे. म्हणजे परिवेला माणूस पण दमले होते. ऑफकोर्स आहे तुम्हाला 3 तास इथून ड्राईव्ह करायचं, 3 तास तिथं. आणि मी ड्राईव्ह नाही केलं काल कारण की मी खूप दमलेली होती आणि एनर्जी पण नव्हती. आता सकाळचे 7 वाजलेले आहेत. आणि हा सगळा जो पसारा आहे ना तो मी काढून ठेवत होते.
जे पॅकिंग तर केली, पण आता घरी आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे अनपॅकिंग करावी लागते. मग सगळ्या गोष्टी मी ज्या लिस्टप्रमाणे केल्या होत्या ना तर त्या घेऊन आलेली आहे आणि लवकरच जाग आली. मी 4:30 वाजेपासूनच जागे आहे. तर म्हटलं चला आता मला झोप येत नाही तर मग काय करू, बॅग्स ना रिकाम्या करून ठेवून देऊ. तुम्हाला माहिती आहे पसारा जास्त वेळ पडलेला मला आवडत नाही आणि जागच्या जागी वस्तू लगेचच ठेवून देणार. मी सगळं रिकामं करून घेणार म्हणजे घरात पसारा दिसणार नाही. तर एवढ्या सगळ्या वस्तू काढल्या आणि वेगवेगळ्या बॅग्समध्ये भरून ठेवल्या. कपडे असो, छोट्या छोट्या वस्तू असो, पूजेचं सामान असो, तर त्या वस्तू सगळ्या मी ना इथे काढून ठेवलेल्या आहे साईड बाय साईड. आणि हे ज्या बॅग्स वगैरे ज्या होत्या ना त्या पण रिकाम्या झालेल्या आहेत तिथे. आणि एक जी बॅग आहे तिथे सगळं खाण्याचं वगैरे सामान, पापड वगैरे ज्या ज्या वस्तू आहेत तर त्या मी सगळ्या यामध्ये ठेवलेल्या आहे. आणि बाकीच्या वस्तू जसं ज्या गोष्टी तुम्हाला मी दाखवल्या नसतं म्हणजे वस्तू दाखवलेल्या नाही आहे, तर जेव्हा जेव्हा मला आहे ना असं लक्षात येईल अरे हे दाखवलेलं नाही आहे तर तेव्हा मी त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार. मिक्सरचं भांडं चांगलं राहिलेलं आहे, हे बघा हे मिक्सरचं भांडं तर व्यवस्थित राहिलं. आणि हे मिक्सरला बसतं का नाही आता हे आपण नंतर बघू. आणि सगळं आता काढून ठेवतो. चला आता परिबेलाला आहे ना मला स्कूलला पाठवायचं आहे. आता उठल्या त्या फ्रेश होत्या, त्यांना ब्रेकफास्ट बनवते, टिफिनचं सगळं करते आणि नंतर आहे ना म्हणजे कालचा जो व्हिडिओ अर्धा केला होता शूट तोच आज मी कंटिन्यू करते. चला आणि घरात आल्यानंतर ना एकदम भारी वाटते. म्हणजे काय होतं घराला मिस करत होती आणि मग ते एकदम भारी वाटते ते. तर चला त्याचा चमचा कसा गेला, चमचा हो तर परिबेलाला मी ब्रेकफास्टमध्ये पॅनकेक्स बनवते हे बघा. आणि त्यांनी मला गिफ्ट्स बनवले होते ना, मी नव्हते तर इथे, तर परीने लेटर लिहिलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती परिबेला आहे ना असं सरप्राईज देत असतात. आणि पॅनकेकची खूप जण रेसिपी विचारतात तर खूप सोपी आहे. गव्हाचं पीठ घेते, त्याच्यामध्ये थोडीशी बेकिंग पावडर टाकते, दूध टाकते आणि मिक्स करून घेते. आणि त्याचं आणि थोडंसं असं टेक्स्चर पाहिजे. बटर पण हो टाकलं, बटर पण थोडंसं तूप टाकायचं घरातलं. आणि हे नॉर्मल एकदम फ्लफी होतात. आणि बघा यांनी ना माझ्यासाठी ना असं गिफ्ट बनवलंय. तर लेटर आहे, 1 युरो पण दिलं तिने मला. त्याच्यानंतर ह्या ज्या वस्तू आहे मॅग्नेट सारखेच आहे, तर फॅमिली मॅटर्स आहे बघा हे. आणि बघा एवढं सगळं या परिबेलाने हे मला आता गिफ्ट दिलेले आहे. आणि हे ॲज अ सोविनियर म्हणून तुम्ही ना असं फ्रीजला पण लावू शकता. वा लुकिंग सो ब्युटिफुल परिबेला, थँक्यू. सो आता मी चालले आहे परिबेलाला स्कूलला आणायला. सकाळी पण मिस गेले होते कारण की म्हटलं जाते गाडीला बघते, माझ्या गाडीला पण खूप मिस करत होते मी. आणि तेवढं चांगलं वाटणार मला. मी दमलेली आहे, ट्रॅव्हल खूप झालेलं आहे माझं. रात्री आले मी 11:30ला. त्यानंतर तुम्ही बघितलं अनपॅकिंग केलं, सगळं हळूहळू वस्तू ठेवते आणि फ्रेश झाले. स्वयंपाक पण करून झालेला आहे, मस्त राजमा आणि राईस बनवलेला आहे आता. आणि आता एवढीच लगेच एनर्जी नाही आहे का लगेच पूर्ण स्वयंपाक करेल, पण आता आलेले आहे त्याचा छान छान स्वयंपाक तो होणारच आहे, ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार. आणि आज आहे हाफ डे परिबेलाचा, तर त्यामुळे मग मी आता निघते. आणि खूप दिवसानंतर मी माझ्या फ्रेंड्सला पण भेटणार आहे. त्यांना खूप आठवण येत होती, मला पण आठवण येत होती. पहिले फोन केलं कोमल येते ना स्कूलला, चल आपण बसून गप्पा मारूया. आणि वेदर इतकं खराब आहे ना, थंडी पाऊस आहे, त्यामुळे मग आम्ही गाडीतच बसणार आहोत. तिथे पार्किंग एरिया आहे ना, तिथे गाडी पार्क करते, पार्किंग एरियामध्येच आम्ही गाडीमध्ये बसतो आणि गप्पा मारतो. चला त्या अगोदर मला पेट्रोल सुद्धा भरायचं आहे गाडीमध्ये. काल मनोज म्हणजे हीच ब्लू कलरची आपली गाडी घेऊन आली होते, पण मग पेट्रोल थोडंसं कमी आहे, तर जाता जाता पेट्रोल टाकेल आणि तसंच परिबेलाला स्कूलला घ्यायला जाणार. आणि चला आता इथलं जे रुटीन आहे माझं चालू होऊन जाणार. खूप कामं आहे, धावपळ आहे. चला निघते आता मी. तर आजचा दिवस आहे ना, म्हणजे आता किती वाजले म्हणजे 7:15 झाले आणि आजचा दिवस समजलाच सुद्धा नाही. सकाळी उठलो आम्ही, दुपारी मी झोपले, खूप बॉडी पेन होत होतं. त्याचं कारण हे का कंटिन्यू ट्रॅव्हल हे ते दगदग झाली, त्यामुळे ना मला ना झोप लागली. 1.5 तास झोपले, उठले, परत कामाला लागले. त्याच्यानंतर घरातलं आवरलं, भरपूर पसारा आहे तो पण अजून आवरायचा आहे, पण याला पूर्ण सेट व्हायला 2-3 दिवस लागणारच आहे. पण तुम्हाला माहिती आहे आपल्या इथे ना खूप सारे ऑप्शन्स असतात रांगोळीच्या बाबतीत. आणि आता तर खूप सारे ना ते रांगोळी पॅचेस वगैरे निघालेले आहेत, तर भरपूर जण ते सुद्धा यूज करतात. पण इथे ना ते ऑप्शन्स नसतात किंवा असं मिळतही नाही. पण यावेळेस आहे ना मी ऑर्डर करून आहे ना हे सगळे ना रांगोळीचे ना हे सगळे वेगवेगळे जे पॅटर्न आहे ते बनवून घेतलेले आहे. तर खूप सुंदर आहे. आणि मी कोणती पण वस्तू दाखवली ना तर तुम्ही सर्व विचारतात कोमल तू कुठून घेतलं, काय घेतलं, कोणाकडनं बनवून घेतलं. तर मी ऑलरेडी कॉन्टॅक्ट नंबर देऊन टाकणार, जेणेकरून जर तुम्हाला आहे ना
बनवायचं असेल, आता होळी पण येते, गुढीपाडवा पण आहे, जर तुम्हाला घ्यायचं असेल, असं बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. तर सर्वात अगोदर आपण सुरुवात करूया. बघा ही सुंदर अशी रांगोळी आहे. तर आपल्याला आता तुम्हाला माहिती रांगोळी काढायची गरज नाही, आणि इथे मी दरवर्षी भारतामधनं रांगोळी घेऊन येते, पण ऑलरेडी थोडीफार रांगोळी होती म्हणून मग मी रांगोळी घेतलेली नाही आहे, आणि त्याचं वजन पण खूप जास्त असतं. तर हे कसं युजफुल आहे, वॉशेबल आहे. तर मग मी खूप बघत होते इंस्टाला ना, तर हे व्हायरल झालं होतं, सगळेजण आहे ना घेत होते, तर मला असं वाटलं मी पण आहे ना घेतलं पाहिजे, आणि नक्कीच युजफुल आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हे आपले जे सण वगैरे आहे ना, ते मनापासून मी फॉलो करत असते, आणि असं छान घर डेकोरेट केलं ना तर अजून छान प्रसन्न वाटतं आपल्याला. तर हे एक पॅटर्न आहे बघा सुंदर. हे आपण मेन एंट्रन्सला पण ठेवू शकतो, किंवा मध्ये कुठे काही ठेवायचं असेल, याच्यावर काय असं बाउल वगैरे डिझाईन करायची असेल तर करू शकतो. त्यानंतर स्टेप्सचे इथे बघा हे ही डिझाईन बनवून घेतलेली आहे येलो कलरची. येलो कलर याच्यासाठी का उठून दिसतो, आणि स्टेप्सवर असं ठेवलं तर अजून छान दिसतंय. असं स्टेप्स ठेवायचं, इथे दिवा किंवा कॅन्डल वगैरे ठेवू शकतो, किंवा असं एका साईडला ठेवायचं आणि म्हणजे समय ठेवू शकतो, आणि त्याच्यानंतर हा पॅच ठेवू शकतो. हे 4 मी असं सांगितलं तिला का 4 आहे ना माझ्यासाठी बनव. हे 3 आणि हे 4 हे बघा सुंदर असे बनवलेले आहे. मला वाटलं नव्हतं जसं सांगलं एक्झॅक्ट तसंच बनवून मिळेल मला. त्यानंतर ही समय खाली ना ठेवण्यासाठी बनवलेली आहे ही छोटी रांगोळी. एक फुलांची आहे आणि ही एक अशी आहे बघा. असं ठेवलं का त्याच्यावर समय वगैरे ठेवली ना तर मग खूप सुंदर दिसतं. तिला 2 प्रकारचे बनवायला लावले होते, एक पिंकमध्ये आणि एक अशा मल्टी कलरमध्ये. हे बघा हे आहे, हे आहे, हे आहे, हे आहे. आणि त्यानंतर मी तिला देवीचे पावलं सुद्धा बनवायला लावले होते. तर हे देवीची पावलं आहे ते बघा, एक हळदी कुंकवाचं. आणि त्यानंतर ना तोरण बनवलेलं आहे खूप सुंदर. हे बघा झेंडूंच्या फुलांचं आणि आपल्या आंब्याची पानं आहे ना त्याचं, इतकं सुंदर आहे ना. म्हटलं अरे वा किती सुंदर आहे या बघा. तसं पण इथे काय झेंडूचे आणि हे काय मिळत नाही, पण हे लावलं तर तेवढा तरी फील येईल का हा आहे म्हणून आपण लावतोय. आणि हा एवढंच आहे. आणि अजून एक होतं, मी ते ठेवलं होतं उंबरठ्याचं, परीने कुठे ठेवलं माहिती नाही मला, तर ते उंबरठ्याचं पण होतं त्याच्यामध्ये. खूप सुंदर आहे हे बघा. परी तू हे सगळ्या वस्तू काढलं ते कुठे गेले बघू याच्यामधलं. आणि उंबरठ्यावर ठेवण्यासाठी सुद्धा तिने हे बनवलेलं आहे, थोडी वेगळी डिझाईन. सुंदर आहे असं दाखवतं. खूप छान छान आणि सुंदर डिझाईन्स आहेत. आणि हे सगळं जास्तीचंच बनवून घेतलं मी प्रत्येक सणाला, किंवा ऑप्शन्स असेल ना तर बरं वाटतं. जर तुम्हाला असं बनवून घ्यायचं असेल तर मी ज्योतीचा कॉन्टॅक्ट नंबर देईन, आणि तुम्ही नक्की तिला तिच्याकडनं हे बनवून घेऊ शकता. आणि कायमस्वरूपी आहे, वॉशेबल आहे, आणि ड्राय करून यूज करू शकतो. आणि हा जो व्हिडिओ आहे मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि आता उद्यापासून माझं रुटीन सुरू, आणि सुपर बिझी मी. आणि आज खूप दिवसानंतर मी माझी गाडी ना चालवली, त्यामुळे बरं वाटतं. दोन्ही वेळेस ना परिबेलाला मी सोडायला गेले होते स्कूलला, सोडायला नाही घ्यायला गेले होते, नाही तर नॉर्मली सकाळी जाता म्हणून सोडायला परिबेलाला. तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तो पण सर्वांनी काळजी घ्या. बाय.